तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे आता शुभूच्या वागण्यावरती कुणालाही संशय आलेला नसतो. पण आता हल्ली त्याचं वागणं इतकं विचित्र झालेलं असतं की सुप्रियाला त्याच्या वागण्यावरती संशय आलेला असतो. कारण शुभंकरच्या गोळ्या ह्या आता त्याने मागवलेल्या असतात आणि त्या सकाळ सकाळ गोळ्यांचं पार्सल सुप्रियाच्या घरी आलेलं असतं आणि ते पार्सल सुप्रियानेच घेऊन शुभंकरच्या रूममध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे सुप्रियाला शुभंकरच्या मानसिक स्थितीवरती संशय आलेला असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी सुप्रियाच्या घरी आल्यानंतर तिच्या हाती शुभंकरच्या काही फाईल्स लागलेल्या असतात. त्या डॉक्टरांच्या फाईल्स असतात आणि त्याचबरोबर शुभंकर एक मानसिक रोगी आहे असं त्याच्यातून समजलेलं असतं. कारण त्या फाईल्स आता डॉक्टरांना दाखवलेल्या असतात तेव्हा तो एक मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलेलं असतं. आणि त्याच्याबरोबर आता नम्रता ही फिरायला गेलेली असते, काही ॲड शूट बघायला गेलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी नम्रताला फोन करून सांगते की लवकरात लवकर घरी ये म्हणून. पण तेव्हाच इथे शुभंकरने नम्रताला आता किडनॅप करून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा डाव रचलेला असतो आणि म्हणूनच अर्णव आणि ईश्वरीने शुभंकरच्या तावडीतून नम्रताला सोडवत जो आता जबरदस्तीने लग्न करू पाहत होता त्या शुभंकरला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. त्याची मानसिक स्थिती अजिबातच नीट नाही आहे, त्याच्यामुळे त्याला डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे असं आता अर्णवने सुचवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता लवकरात लवकर आपण नम्रता आणि आकाशचं लग्न लावून दिलं पाहिजे असा निर्णय आता अर्णवने स्वतः घेतलेला असतो. घरातले प्रॉब्लेम्स कधीही दूर होणार नाही आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आधी इथे नम्रता आणि आकाशचं लग्न धूमधडाक्यामध्ये लावून दिलं पाहिजे असा निर्णय आता अर्णवने घेतल्यामुळे नम्रता आणि आकाश दोघांनासुद्धा त्या गोष्टीचा आनंद हा झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत इथे आता नाटक करणाऱ्या राकेशचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. राकेशची याददाश्त गेलेली आहे, त्याला काही आठवतच नाही आहे असा जो काही त्याचा डाव असतो ना, तो आता अर्णव ईश्वरीच्या समोर आलेला असतो. कारण इथे राकेशने स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेतलेला असतो. तो अंजलीला म्हणतो की तुम्ही इथे नव्हतात तेव्हा ईश्वरी मॅडम इथे रूममध्ये एकट्याच आल्या होत्या आणि माझ्या परीक्षा घेत होत्या की मी कसा वागतोय, मी कसा रिॲक्ट करतोय हे त्यांना बघायचं होतं. आणि जेव्हा ही गोष्ट अंजली आता जाऊन ईश्वरीला बोलते तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की याचा अर्थ राकेशला सगळं काही आठवते, राकेशने हे केलेलं नाटक आहे ही गोष्ट अर्णव आणि ईश्वरी दोघांच्यासुद्धा लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे शुभंकर नम्रतावरती खूप जास्त प्रेम करतो आणि म्हणूनच तो त्यांच्या घरी राहायलासुद्धा आलेला आहे. कारण त्याला आता नम्रताबरोबर लग्न करायचं आहे. पण नम्रताचा साखरपुडा आकाशबरोबर झालेला आहे आणि त्यात त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ही गोष्ट जेव्हा शुभंकरला समजते तेव्हा शुभंकरला असं वाटतं की आपण आता इथे नम्रताला आकाशपासून दूर केलं पाहिजे. पण ते कसं काय, तर गोड बोलून. आकाश आणि नम्रतामध्ये भांडण लावल्यानंतर आपल्याला तिच्यावरती प्रेम करता येईल आणि तिच्याबरोबर लग्नसुद्धा करता येईल असा डाव त्याचा असतो. जेव्हा इथे नम्रताला हाताला सुरी लागते म्हणून तो सुरी तोडून टाकतो, नम्रताच्या हाताला खलबत्ता लागतो म्हणून तो खलबत्ता फेकून देतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आता घडत असतात. प्रश्न उरतो तो म्हणजे शेंगदाणे एका किराणा मालाच्या दुकानातून आणलेले असतात. किराणाच्या दुकानातून ज्या आता शेंगदाणे आणलेले असतात त्याच्यामध्ये खडा असतो. तो खडा नम्रताच्या दातामध्ये आल्यानंतर लगेच शुभंकर त्या दुकानवाल्याचा राग सगळा त्या आता शेंगदाण्यांवरती काढतो आणि त्या दुकानवाल्यालासुद्धा धडा शिकवतो. म्हणजे नम्रतावरती त्याचं वेड्यासारखं प्रेम आहे असं बोलायला हरकत नाही. त्यानंतर
आकाश आणि नम्रतामध्ये भांडण व्हावं यासाठी तो आता छोटे छोटे प्लॅनसुद्धा आखायला सुरुवात करतो आणि त्याला आता फायदा होतो तो वल्लरीच्या प्लॅनचा. वल्लरीने काही गुंड पाठवलेले असतात शुभंकरला मारायला आणि ते गुंड आकाशने पाठवलेत असं नाव घ्यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता नम्रता आकाशवरती रागवलेली असते, पण आकाशने इथे नम्रताच्या आणि त्याच्या नावाचा टॅटू आपल्या इथे छातीवरती काढल्यानंतर नम्रता लगेचच आनंदी होऊन त्याला मिठी मारते आणि तिचा राग हा लगेचच निघून गेलेला असतो. आणि तेव्हा इथे शुभंकरला राग येतो. तो म्हणत असतो की मी यांचा पॅचअप नाही तर यांचा ब्रेकअप करायचं ठरवतोय आणि ह्या नम्मी ढमीने पुन्हा आता पॅचअप करून आली, पण मी तिला सोडणार नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा मी तिच्याबरोबरच लग्न करणार. आणि म्हणूनच इथे आता शुभंकर म्हणतो की काही केलं ना तरीसुद्धा नम्रताबरोबर मला लग्न केलं पाहिजे. मी तिला माझ्या मनातली गोष्ट सांगतो. आता या माणसाने इथे आता छातीवरती टॅटू काढलाय ना, पण मी सुद्धा टॅटू काढणार, पण त्याच्यावरती फक्त माझ्या नम्रताचं नाव असणार आहे. आणि म्हणून प्रेक्षकांनो इथे आता शुभंकरने सुद्धा टॅटू काढलेला असतो. आणि तेव्हा तो नम्रताला म्हणतो की चल आपण दोघेजण थोडं बाहेर फिरायला जाऊया का. नम्रताला वाटतं की हा नॉर्मल मला फिरायला घेऊन जाणार आहे. ती म्हणते हो, उद्या आपण फिरायला नक्की जाऊ. तेव्हा इथे सकाळ सकाळ सुप्रियाला एका गोळ्यांचं पार्सल भेटतं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स असतात. तेव्हा इथे शुभंकर बसलेला असतो. सुप्रिया म्हणते शुभू, तुला कसला आजार आहे का? तुझ्या कुठल्या गोळ्या चालू आहेत का? अरे मला आहे ना सकाळी खूप मोठ्या इथे आता गोळ्यांचं पार्सल आलं, ते तुझंच होतं, तुझ्या नावाने आलं होतं. तेव्हा तो म्हणतो की मी अधूनमधून अशा सगळ्या गोळ्या मागून ठेवतो, म्हणजे कुणाला चक्कर आली, कुणाला ताप आला, कुणाला काही जुलाब होतील, उलट्या होतील. आता उन्हाळा आहे, काही ना काहीतरी आजार पण येत असतं ना, म्हणून मी अशा गोळ्या मागून ठेवत असतो माझ्याजवळ. एमर्जन्सीमध्ये आपल्याला डॉक्टरांकडे जाता येत नाही, पण अशा गोळ्या जर आपण जवळ ठेवल्या तर चांगलं असतं हो ना. तुलासुद्धा कधी कुठली एखादी गोळी हवी असेल तापाची वगैरे तर माझ्याकडे आहे हा काकू. तेव्हा इथे आता तो आधी तर चिडतो आणि लगेच तिला शांतपणे उत्तर देतो. सुप्रिया म्हणत असते शुभू असा विचित्र का वागतोय? माझी सुरी थोडीशी बिघडली होती, याने पूर्णच तोडून टाकली आणि नवीन सुरीसुद्धा आणली. असा का वागतो हा मुलगा? तेव्हा इथे आता आकाश आणि नम्रताचं बोलणं होऊ नये यासाठी सुद्धा तो सारखे सारखे प्रयत्न करत असतो. आणि ही गोष्ट नम्रताच्या सुद्धा आता लक्षात यायला लागलेली असते आणि ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेली असते. ईश्वरी जेव्हा आलेली असते तेव्हा तिला कळतं शुभू जरा जास्तच ताईजवळ बोलतो, जास्तच तिला वेळ देतो. त्यामुळे त्यांची मैत्री आता मैत्रीच्या जागी ठीक असते, पण शुभंकरच्या बाबतीत इथे शुभंकरच्या बाजूने ईश्वरीला ती थोडीशी खटकलेली असते. आणि तेव्हा ईश्वरी आपल्या आईला बोलते सुद्धा की शुभू लहानपणीचा मित्र आहे ठीक आहे, पण आता ताईचं लग्न ठरले त्यामुळे त्याने थोडंसं मर्यादितच वागलं पाहिजे. आधीसारखं वागून जमणार नाही आहे. आता ती काही सिंगल नाही आहे, तिचंसुद्धा लग्न झालं आहे. आकाश भाऊजी काही बोलत नाही म्हणून काही नाही, नाहीतर शुभंकरचं वागणं काही पटण्यासारखं नाहीच आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते हो ग, म्हणजे त्यांची मैत्री ही आधी माझ्या लक्षात आली असती तर बरं झालं असतं, पण आता ते थोडं आपण चांगल्या हेतूने घेतोय, बाकीचे सगळे लोकसुद्धा चांगलाच विचार करतील असं काही नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की लवकरात लवकर नमुताईचं आणि आकाश भाऊजींचं लग्न होऊ दे, मग शुभू इथेच राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर लग्न लवकर होणार नसेल तर त्याने त्याच्या लवकर घरी गेलं पाहिजे असं ईश्वरीला वाटत असतं. त्यानंतर शुभंकरचं थोडंसं वागणं खूपच वियर्ड आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येतं. तेव्हा ईश्वरी नम्रताला समजावते, घरामध्ये कशा पद्धतीची अडचणी आलेल्या आहेत ह्यासुद्धा ती सांगते. आणि आता नम्रताला म्हणते की तू जरा आकाश भाऊजींवरती रागू नकोस, त्यांचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तुमच्यामध्ये भांडण झाल्यानंतर 2-2 दिवस ती जेवत नाही असं सुद्धा ती सांगते. त्यानंतर इथे आता आकाशने कशा पद्धतीने टॅटू वगैरे तयार केला आहे हे आता नम्रता ईश्वरीला सांगते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण शुभंकरला आता आपल्या मनातली गोष्ट लवकरात लवकर सांगायची असते. आणि म्हणूनच इथे शुभंकरने नम्रताला आपल्याबरोबर नेलेलं असतं. तेव्हा ईश्वरी सुप्रियाला परत भेटायला घरी आलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते इशू नम्रता घरामध्ये नाही आहे, ती शुभंकर बरोबर बाहेर गेली. तेव्हा ईश्वरी म्हणते आई सकाळपासून डोकं खूप दुखतंय ग.
तेव्हा सुप्रिया म्हणते, शुभंकरने खूप गोळ्या मागवल्यात. त्याच्यामध्ये डोकेदुखी, ताप अशा खूप गोळ्या आहेत. त्यातली एखादी गोळी तू घेतेस का? ती म्हणते, आपल्याला कसं कळणार ना कुठली गोळी कशावरती आहे ते. तेव्हा इथे आता किती गोळ्या असतात त्या सुप्रिया ईश्वरीला दाखवते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या गोळ्या शुभंकरने जशा काही लपूनच ठेवलेल्या असतात. त्याच्याबरोबर त्याची कपाटामध्ये एक फाईलसुद्धा तिला सापडते. ती फाईल बघितल्यानंतर ईश्वरी म्हणते की या सगळ्या फाईल तर शुभंकरच्या आहेत आणि ह्या गोळ्यासुद्धा त्यातल्याच आहेत. तेव्हा ह्या गोळ्या काही तापासर्दीच्या तर वाटत नाही आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, थांबा मी एक काम करते. तेव्हा आता जे रिपोर्ट्स असतात ना त्याचे सगळे फोटो ईश्वरी काढते आणि ते अर्णवला पाठवते आणि म्हणते की अर्णव सर, जरा मला सांगता का हे रिपोर्ट्स कसले आहेत ते. अर्णव ते सगळे रिपोर्ट्स वाचतो आणि ईश्वरीला म्हणतो की कुणीतरी मनोरुग्ण आहे, मानसिक रुग्ण आहे, ज्याला मध्ये मध्ये पॅनिक अटॅक्स येतात किंवा तो संतुलन स्वतःचं पूर्णपणे बिघडतो. तो त्याच्या कंट्रोलमध्ये अजिबातच राहत नाही. अशा पद्धतीची ट्रीटमेंट सुरू आहे. कोण आहे मनोरुग्ण? तो शुभंकर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मला सुद्धा असंच वाटतंय. तेव्हा इथे नम्रता आता त्याच्याबरोबरच गेलेली असते आणि तेव्हा शुभंकर नम्रताला म्हणतो की नम्रता, तुझी आणि माझी फ्रेंडशिप किती चांगली आहे, जुनी आहे, तू मला चांगलं ओळखतेस. मी काय म्हणतो, तू सोडून दे ना त्या आकाशला सोडून दे आणि माझ्याबरोबर लग्न कर ना, काय हरकत आहे. तेव्हा नम्रता म्हणते, शुभू, हे काय अचानक? हे बघ, तू काही मस्करी करा पण ही मस्करी करू नकोस. मला ती नाही आवडणार आणि आकाशलासुद्धा आवडणार नाही. माझा साखरपुडा झाला आहे. तो म्हणतो, नाही मी मस्करी करतच नाही, मी सिरियसली सांगतोय. तेव्हा ती म्हणते, अजिबातच नाही, मी तुझ्याबरोबर लग्न कशी काय करेन. तू माझा फक्त बेस्ट फ्रेंड आहेस आणि माझं आकाशवरती प्रेम आहे, त्यांच्याबरोबर माझं लग्न होणार आहे. तेव्हा इथे शुभंकर म्हणतो, म्हणजे तू ऐकणार नाही आहेस. ती म्हणते नाही आणि तो आता तिला हाताला धरून जबरदस्तीने मंदिरामध्ये घेऊन जातो आणि तिथेच तिच्याबरोबर लग्न करणार असतो. तेवढ्यातच ईश्वरीचा फोन येतो. नम्रता फोन उचलते आणि तिला म्हणत असते की ईशू, अगं शुभंकर बघ कसा करतोय, माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न करतोय. ही गोष्ट ईश्वरीला समजताच ती अर्णव आणि आकाशला फोन करून मंदिरामध्ये पाठवते आणि तिथे आता मंदिरामध्ये सगळेजण येतात आणि शुभंकरला बाजूला करतात. नम्रताला त्याच्या तावडीतून सोडवतात. तो आता पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये नसतो. तो विचित्र वागत असतो. तो इथे नम्रताबरोबर जबरदस्तीने लग्न करणार असतो. त्याने सगळी तयारीसुद्धा करून ठेवलेली असते. पण जेव्हा ईश्वरी नम्रताला फोन करते तेव्हा नम्रता पटकन फोन उचलून ईश्वरीला सांगते की त्याने कुठल्या मंदिरामध्ये आणलेला आहे आणि कशा पद्धतीने तो जबरदस्तीने लग्न करतोय. तो आपला शुभंकर वाटतच नाही आहे. तेव्हा ईश्वरीला समजतं की तो एक मनोरुग्ण आहे. नमुताई त्याला लहानपणापासून आवडते ही गोष्ट ईश्वरीला माहिती असते, पण ती कधीच बोलून दाखवत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की कदाचित म्हणूनच तो बिघडला असेल. नमुताईचं लग्न होणार आहे ही गोष्ट त्याला समजली आणि तो आता पुन्हा विचित्र वागायला लागला. तेव्हा इथे आकाश, अर्णव सगळेजण शुभंकरला बाजूला करतात आणि नम्रताला सुखरूप त्याच्या तावडीतून सोडवतात. तेव्हा इथे आता त्याला हॉस्पिटलची गरज असते. अर्णव आता शुभंकरला हॉस्पिटलला घेऊन जायला सांगतो आणि नम्रताला घरी घेऊन येतात आणि तो म्हणत असतो की लवकरात लवकर आपण आकाश आणि नम्रताचं लग्न लावून दिलं पाहिजे. आता घरामध्ये कितीही अडचणी असू दे, कितीही प्रॉब्लेम्स असू दे, पण आपण त्या दोघांना अडचणीमध्ये का आणायचं. त्यामुळे जर नम्रताचं आणि आकाशचं लग्न झालं तर आता बरं होईल, असं अर्णवने निर्णय घेतलेला असतो. आणि त्यामुळे इथे नम्रताबरोबर जबरदस्तीने लग्न करणाऱ्या शुभंकरला अर्णवने आता पोलिसांच्या ताब्यात न देता इथे हॉस्पिटलला न्यायला सांगितलेलं असतं. त्याची ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळं आता व्यवस्थित घडलेलं असतं. आणि तेव्हाच इथे राकेश बँगलोरवरून परत आल्यानंतर अंजलीला म्हणतो की तुम्ही इथे नसताना माझ्या रूममध्ये ईश्वरी मॅडम आलेल्या आणि त्या बघत होत्या की मी कसा रिॲक्ट करतोय. त्या एकट्या घरात असताना त्यांनी माझी परीक्षा घेतली असं मला वाटलं. तेव्हा इथे अंजलीला राग येतो आणि ती जाऊन आता ईश्वरीला जाब विचारते की तू ह्यांची परीक्षा घेतलीस, तुला माझा नवरा काय फालतू वाटतो का. माझा नवरा माझ्याशी एकनिष्ठ आहे. आता त्यांची याददाश्त गेली असली म्हणून ते चुकीचे वागतील असं वाटलंच कसं तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण मी तर असं काहीच केलेलं नाही आहे. मी तर फक्त त्यांच्यासाठी सरबत घेऊन गेले होते. त्यांनी चुकीचा अर्थ का काढला. मी कधीतरी तुमच्याबरोबर वाईट वागले का.
मग त्यांनी असं का सांगितलं असेल तुम्हाला? पण या सगळ्यावरून एक गोष्ट क्लिअर झालेली असते की राकेश सुधारलेला नाही आहे. त्याच्या सगळं काही लक्षात आहे आणि तो फक्त याददाश्त गेल्याचं नाटक करतोय. ही गोष्ट आता अर्णव ईश्वरी दोघांनासुद्धा समजलेली असते. त्यामुळे आता राकेशबरोबर कसं डील करायचं हे अर्णव ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं.